नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर रोहित पवार असतील, त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. 2 वेळेस त्यांनी त्यांचा लाईव्ह घेतला आणि सगळे काही खुलासे असतील, सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न असतील, हे सोडवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आणि अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं होतं त्याचा सुद्धा खुलासा दिला. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची एक प्रतिक्रिया आली. श्री सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे राजकारणातील चाणक्य मानले जातात. एखादा विरोधी नेता असेल, विरोधी पक्ष नेता असेल, त्याला उत्तर कसं द्यायचं ही चांगलीच माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आहे. श्री सन्माननीय नरेंद्र मोदी, त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विरोधी पक्षाला कसं मारायचं, राजकारणी दृष्ट्या म्हणतो मी, आपल्याला वेगळा अर्थ काढून चालणार नाही. राजकारणी दृष्ट्या कसं मारायचं हे त्यांना चांगलीच कला अवगत आहे. एखादी राजकारणी दृष्ट्याला मारल्यानंतर, राजकारणी दृष्ट्याला विरोधी पक्षाला मारल्यानंतर त्याचं उत्तर कसं द्यायचं, त्याला मारल्यानंतर त्याचा आवाजसुद्धा आला नाही पाहिजे, अशी भूमिका कुठेतरी मुख्यमंत्री फडणवीस यांची आहे. आता ज्या अर्थी रोहित पवार यांनी त्यांचं उत्तर दिलं, अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं त्या संदर्भात जे काही लाईव्ह घेतला, त्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, राजकारण कोणीही करू नये. मी रोहित पवार यांचंच नाव घेत नाही, परंतु रोहित पवारांच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तींनी राजकारण करू नये अजितदादा यांच्या निधनाचं. खरं तर त्यांना रोहित पवार यांनाच म्हणायचं होतं ते. परंतु ज्या अर्थी रोहित पवार यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. मग भाजपात सुद्धा असू शकतो, अशा सुद्धा प्रतिक्रिया रोहित पवार यांनी सांगितलेल्या आहेत. आणि तसं सांगण्यामागे सुद्धा काही कारण आहेत. ज्या अर्थी अजितदादा पवार हे काही दिवसापूर्वीच प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पित नव्हते. त्यांच्यासोबत त्यांची काचाची एक बॉटल होती असं म्हणलं जात आहे. आणि जवळच्या नेत्यांना किंवा जवळचे जे काही सहकारी होते त्यांना सुद्धा सांगत होते की बाबांनो, तुम्ही तुमचं स्वतःचं त्या ठिकाणी विमान घ्या, हेलिकॉप्टर घ्या, कारण तर मला त्याच्यातून प्रवास करता येईल किंवा इतर नेत्यांना सुद्धा त्यामधून प्रवास करता येईल. आता हे काही उगाच सांगितलं नव्हतं. या अगोदर सुद्धा खुद्द मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा म्हणतात की आम्ही आणि अजितदादा पवार हे नागपूरला जात होतो, त्या ठिकाणी सुद्धा काही विमानात बिघाड आली होती, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आली होती. त्या कारणाने अनेक शंका त्यांच्याही मनात होत्या, अजितदादा पवार यांच्या, कदाचित असं घडू शकते. म्हणून त्यांनी त्यांची जी काही प्रतिक्रिया असेल ते देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कालाचा घाला आला, त्यामध्ये अजितदादा पवार यांचं निधन झालं. त्यानंतर रोहित पवार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेताना बऱ्याच काही गोष्टीचा खुलासा केला. एक तर पिंकी माळी यांच्या वडिलांचं सुद्धा म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे काही अजितदादा पवार पिंकी माळीसोबत, जवळपास पिंकी माळी त्यांच्यासोबत 5 वेळेस गेल्या होत्या, परंतु 4 वेळेस हे विमान काळ्या कलरचं होतं. म्हणजे तुम्ही म्हणसाल की काळ्या कलरचा आणि पांढऱ्या कलरचा याच्यात काय फरक पडणार आहे? फरक पडतो. ज्या अर्थी 4 वेळेस काळं विमान दिलं, काळ्या कलरचं विमान दिलं, यावेळेस मात्र पांढऱ्या कलरचं विमान दिलं होतं. हे पांढरं विमान सुरतमधून सुद्धा आलं होतं अशी सुद्धा सांगल्या जात आहे, त्याच VSR कंपनीच्या माध्यमातून. या विमानामध्ये काही बिघाड होते का, ते विमान नादुरुस्त होतं का, आणि त्या विमानाचा यापूर्वी सुद्धा काही अपघात झाला होता का, अशा सुद्धा शंका आहेत. आणि तो झाला होता असंही बोललं जाते, त्याच VSR कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. मग रोहित पवार हे जे काही सांगतात, आणि त्यानंतर परत एक माहिती आलेली आहे, कुलकर्णी सर, पत्रकार कुलकर्णी सर यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केली. ज्या ठिकाणी अजितदादा पवार यांचं निधन झालं होतं, त्या विमान कोसळलं होतं, त्या ठिकाणी त्या लोकांची प्रतिक्रिया गेली, स्थानिक लोकांची. आणि विमानाचं अंतर आणि त्या घरांचं अंतर फार जवळ होतं. आणि विमानाचा जो काही अपघात असेल त्यापूर्वी मात्र त्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की त्या विमानाने एक गिरकी घातली होती. गो पायलट काहीतरी असं म्हणतात, आपल्या सोप्या भाषेत त्यांनी एक गिरकी घातली होती. आणि त्या गिरकी घालत असताना ते विमान आतापर्यंत या ठिकाणी कधी आलं नव्हतं, त्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं. म्हणजेच कोणतंच विमान त्या ठिकाणी आलं नव्हतं, परंतु हेच विमान त्या ठिकाणी आलं. आणि त्या विमानाचा आवाज हा सुरुवातीलाच बदलला होता. त्याचा आवाज हा वेगळाच येत होता, घरघर असा येत होता, त्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. आणि ते विमान खूपच खालून गेलं होतं.
म्हणून सुद्धा आम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडलो आणि काय झालं, विमान एवढा आवाज का करते आणि विमान इतक्या खालून का आलं, अशा आमच्याही मनात शंका आल्या होत्या. आणि त्यानंतर आम्ही तिकडं धावत गेलो. तर त्या ठिकाणी सुरुवातीला एक स्फोट झाला आणि नंतर परत 2 स्फोट झाले. हे स्फोट कसे झाले होते, आवाज का बदलला होता आणि जो काही ब्लॅक बॉक्स असेल तो एका मिनिटा अगोदर का बंद पडलं होतं, अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उत्पन्न केलेले. पिंकी माळी यांच्या जे काही सांगण्याचा भाग होता, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं. वडिलाच्या बोलण्याती म्हणजेच वडिलाचं आणि तिचं बोलणं झालं होतं फोनवरती आणि तिने सांगितलं होतं की बाबा मला तुमच्यासोबत खूप काही सांगायचं आहे आणि मी हॉटेलला गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगेल, असं पिंकी माळी यांचं म्हणणं होतं. परंतु तिच्यावरती सुद्धा काळाचा घाला घातला आणि त्या ठिकाणी तिचं सुद्धा निधन झालं. आता ती काय सांगणार होती? मग मुख्यमंत्री फडणवीस साहेब जी फाईल अजितदादा फाईलवरती सही करण्यासाठी थांबली होती, ती फाईल काची होती, त्याचा खुलासा का करत नाहीत? अजितदादा पवार यांच्या सोबत काय घडलं होतं, त्याचा खुलासा का केला जात नाही? अजितदादा पवार यांनी कोणत्या फाईलवरती सही केली होती, ती फाईल का समोर आणल्या जात नाही? तो अधिकारी कोण होता, तो वरिष्ठ नेता कोण होता, त्या संदर्भात काही प्रतिक्रिया का दिली जात नाही? आणि रोहित पवार जर राजकारण करत असतील तर रोहित पवार यांनी यापूर्वीच का राजकारण केलं नाही? असे अनेक प्रश्न असतील. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? अजितदादा पवार यांच्यासोबत काय झालेलं असावं? नक्कीच प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. जय शिवराय.